पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मावशी अगं तुझी चूक नाहीये, तुझी चूक नाहीये अगं, तो असाच आहे, तो कॉलेजपासून असाच विक्षिप्त आहे। पुण्यामध्ये हजारो जेवणाच्या मेस आहेत, राहण्यासाठी लाखो ठिकाण आहे। असं असतानाही तो बरोबर आपल्या मेसचं कौतुक ऐकून तुझ्याकडे आला। राहण्यासाठी तो इथे आला, तुझ्याबरोबर त्याने इथे राहायचा करार केला। तुझ्या लक्षात येतंय का? अरे म्हणजे हे सगळं तो ठरवून आला असणार, म्हणजे गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे हा, आपल्याला पोलिसांना सांगायला हवं। एक मावशी एक सुरुवात आकाशने केली असली तरी आता आपण त्याचा डाव त्याच्यावरच उलटवू। म्हणजे हा माणूस मी अनामिकांच्या घरात घुसून बसला होता, त्याला कसाबसा मी अनामिकांनी काल घराबाहेर काढले। आपण जर त्याला आता इथे राहू दिलं तर मिस अनामिकांवरचं खूप मोठं संकट टाळता येईल मावशी। अरे पण असा माणूस घरात राहणं म्हणजे त्यांच्या घरी राहण्यापेक्षा आपल्या घरी राहिलेला बरा नाही का मावशी? आणि त्याच्या इथे राहण्याने जर मिस अनामिकांच्या डोक्यावरचं एक ओझं कमी होणार असेल तर आपण त्यांना मदत करायला हवी ना मावशी? अरे बरोबर बोलतोयस तू, आपण अनामिकाला मदत केली पाहिजे। अरे तिने तर आधी आपल्यासाठी खूप काही केलंय रे। मी ना सच्चू सांगत होता ना तसंच काहीतरी करायला हवं होतं, म्हणजे मी ना तिला समजून घ्यायला हवं होतं की काहीतरी अनामिकाचा नाईलाज झाला असणार म्हणून ती आपली अशी सगळी नाती तोडून चालली। अरे पण मी हा माणूस साधाभोळा समजत होते रे, तो एका शब्दाने तो तुला ओळखतो असं बोलला नाही। कारण तो आधीच सगळं ठरवून आला होता मावशी। पण तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं नीट होईल। आता या आकाश जोशीचं काय करायचं ना ते आपण बघूया। एवढी मोठी गोष्ट तर आकाशजींना सांगितलीच पाहिजे। माय मावशी, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा। थांबा, सोनं घ्या आणि सोन्यासारखेच राहा। मी विसरलो आणायला। अरे ठीक आहे रे, नमस्कार। बरं बरं असं असं। ऐक ना, सौरभ सर कुठे आहेत? का रे, तुला कुठे जायचंय तीर मारायला? सांग ना, सौरभ सर कुठे आहेत? काम आहे माझ्याकडे। तुला घाई आहे का? म्हणजे तुला सासूरवाडीला जायचंय का? काही काय बोलतेस मावशी? हा, नानाने स्थळ बघितलंय का एखादं? मावशी उगाच माझी खिचू नकोस काय? तुला एक विचारू? विचार की, तू कधीपासून माझी परवानगी घ्यायला लागलीस? तुझ्या मॅडम कशा आहेत रे? मॅडम? कोण ग? कॉन्ट्रॅक्टर का? नील, उगीच असा विचारू नकोस हा। तू ज्यांच्याकडे नोकरी करतोस त्या मॅडम कशा आहे? मग नाव घे की सरळ त्यांचं, एवढा का संकोच करतेस? नाही रे, मी तिला नाही नाही ते बोलले। सगळं खरं कळल्यापासून ना मला तिच्या समोर जायची सुद्धा लाज वाटते। अनामिका कशी आहे रे? ठीक आहे, म्हणजे तू बोलत नाहीयेस, पाड्यातले सगळे चिडलेत, असून असून कशा असणार तुमच्या अनामिका? आता तुझ्या समोर यायला अगदी संकोच वाटणार हो मला, पण असो, काहीही झालं तरी लवकरच तुला भेटायला हवं। काय सांगू तुला, खूप बोलले रे मी तिला, नाही नाही ते बोलले, पण सगळं खरं कळल्यापासून ना काय करू मला समजेनासच झाले, का मी तिला इतकं असं बोलले। पण ना काही झालं तरी मला तिला लवकरात लवकर भेटायलाच हवं। डबा ओट्यावर ठेवतो। हो जिगर का दर्द? गबरे, असं डायरेक्ट गपरे काय म्हणताय? मी इतक्या उत्साहात आलो आणि तुम्ही मला असं झटकून टाकू नका हो। बरं जाऊ दे, कसा दिसतोय मी? रोजच्या सारखा। अहो पण छान दिसतोय ना? रोजच्या सारखा म्हणजे छान नाही रे, तुम्ही छान दिसताय। गंमत केली मी तुझी, तू रोजच छान दिसतोस, पण आज जास्त छान दिसतोस।
आज काहीतरी आहे का? हो आज दसरा आहे ना. सणवार काय वर्षभर सुरू असतात रे. आज तुझं काहीतरी स्पेशल आहे. आज सीमोल्लंघनाचा प्लॅन आहे. म्हणजे मी ठरवलंय सर, हीच ती वेळ, हाच तो दिवस. आज राधाला विचारून टाकायचं. अरे बराच ना तू. तुम्ही आहात ना पाठीशी. मला पर्याय आहे का? हो सर, असं काय म्हणताय तुम्ही? एक तर मी तुमचं ऐकून सगळं आत्तापर्यंत वागत आलोय. म्हणजे मुलगी सोडून आधी तिच्या आईच्या मागे धावलो, राधा सोडून आधी मॅमना पटवायला गेलो. अरे काय भाषा आहे ही? हा कुठे उभा काय बोल मॅम ना पटवायला? अरे होणाऱ्या सासू आहेत रे त्या तुझ्या. अहो चालतं हो. अरे नाही चालत. हा एवढं मनावर घेऊ नका. मी काय म्हणत होतो, हा तुमचं ऐकून मी घास असा खाण्याऐवजी असा खाल्ला. इतक्या वेळात माझ्या नानांनी 3 लग्न लावली असती माझी जळगावात. पण आता नाही. आता ठरलं. आता प्रतीक्षा नाही करायची. आता डायरेक्ट धमाका करायचा. अरे वाक्य नीट बोलता येत नाही तुला. हे धमाके कसले करतोय? आणि करायचं तर कर ना धमाका. मला का सांगतोय? जा कर धमाका जा. सर माहोल बनत नाही हो. तू ना काहीतरी कारण शोधत असतो. आधी काय तुमचं होऊ दे मग मी सांगतो. मग काय नाही आता तुमचं बिनसलंय. तुमचं सुरळीत झालं की मग सांगतो. आता काय नाही तुमचं सुरळीत आहे पण आता थोड्या दिवसांत तू फक्त कारण शोध. काही माहोल बिहोल बनवत नाहीयेस तू. हो असं काय करताय सर? खरंच म्हणतोय मी. आता तिचे बाबा आलेत. मी आता कुठे तिला हे जाऊन सगळं विचारू? मग कशाला मोठे मोठे शब्द वापरतोयस? नाही ते करायचंय मला. पण मी म्हणलं ना माहोल बनत नाही. करणार पण मी करणार. आज राधा येईल ना इथं? इथं काय आहे? ऑफिसला जमणार सगळे. अहो सर दसरा आहे ना आज. मग सुट्टी नाही का आपल्याला ऑफिसला? अहो सर दसरा आहे ना आज. दसऱ्याच्या दिवशी आपल्या वह्या, ऑफिसची कागदपत्र, महत्वाच्या फाईल्स, कम्प्युटर याची पूजा करतात ना सर दसऱ्याला. सर ते केलं मी घरी. पण म्हणजे हे सगळं आपण ऑफिसला जाऊन करायचंय. हो सर मी का रेडी झालोय? मी तयार का झालोय? ऑफिसला जायचंय म्हणून तयार झालोय ना. अरे हे एक नंबर आहे मग सर. राधाला ऑफिसलाच गाठतो मी. अरे नको नाही ते एक काम करतो ना, तिला घरूनच पिकअप करतो. चला बाय. अरे ए जिगर का दर्द. घे बाळा. अगं सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा आणि आशीर्वाद असू द्या. अरे सुखी राहा. अरे माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशीच आहे. तुझी सगळी संकट दूर होत लवकरात लवकर. आणि जी काही उरली सुरली संकट येतीलच त्यांना आपण दोघं मिळून तोंड देऊया. देऊया म्हणजे काय? देणारच. अरे आता अनामिका बद्दलचा सगळा गैरसमज आपला दूर झालाच आहे. आता तिच्या पाठीशी आपण सगळेजण असणारच. हे बघा मी दाखवतो. हे बघा ही पेटी. मी तुमच्यासाठी पेटी आणली मी अनामिका. ही डायरी आहे ना. या डायरीमध्ये मी बहुतांश वेळा तुमच्याबद्दल काय काय लिहिलंय.
अरे वा, छान काढलीस की रांगोळी. थँक्यू. बघ, मनात आणलं की चांगलं वागायला जमतंय तुला. ठरवलंस तर जमेल सुद्धा. मी चांगलीच आहे आजी. आहेस ग, पण आधेमध्ये संस्कार नावाची एक गोष्ट असते, याचा विसर पडतो तुला. या आजीबाई, आठवत आहेत हो संस्कार तुमचे. असंच आवडतं ना तुला? अर्थात. बघ किती गोड दिसतेस. तू उद्या सासरी गेलीस ना की त्यांनी माहेरच्यांचं नाव काढलं पाहिजे. मुलगी कशी गुणी आहे, मोठ्यांचा मान ठेवते, सगळ्यांशी आदराने वागते, असं म्हटलं पाहिजे त्यांनी. उद्धटासारखं स्वतःचं खरं करणारी नसावी. तसं केलं की सासरचे परत घरी पाठवतात. म्हणजे इन शॉर्ट सतत इतरांच्या मनासारखं वागत राहायचं, राईट? काय हरकत आहे? सासू सासरे म्हणजे वडीलधारी माणसं. मोठ्यांचं ऐकलं की भलंच होत असतं. आणि मग स्वतःच्या विचारांचं काय? का गुंडाळून ठेवून द्यायचं ते? तुझ्या आईसारखे विचार असतील ना तर गुंडाळून ठेवलेलेच बरे. आजी, मला नाही पटत हे सगळं. कुणाच्याही गुलामगिरी खाली मला मुळात राहायचंच नाहीये. गुलामगिरी कसली त्यात? मी केली का गुलामगिरी? झाला ना सुखाचा संसार. तूही गुलामगिरी केलीच आहेस आजी. हा मे बी तुझ्या सासू सासऱ्यांची केली नसशील, पण स्वतःच्या विचारांची तू गुलामच आहे सगळं. आणि तेही मागासलेल्या विचारांची. राधा, मी व्यवस्थित शांतपणे बोलते आजी, काहीही चुकीचं बोलत नाही. पण तुझं कसं आहे माहितीये का, जरा तुझ्या मनाविरुद्ध बोलले ना की लगेच ओरडतेस. असं सतत इतरांच्या मनासारखं कसं वागू मी आजी, सांग तूच. इतरांच्या म्हणजे कुणाचा ग? तुझ्या आजीच्या मनाचंच ना, का ज्यांनी संसार टिकवला अशा 4 मोठ्या बायकांचं? पण या सगळ्यात होतंय काय कळतंय का? तुम्ही तुमच्या चौकटीतून बाहेर विचारच करत नाही आहात. तुम्ही जे केलं तेच बरोबर हे ठरवून मोकळे झालात. तुम्ही केलेले कष्ट, तुम्ही जे जे सहन केलं तेच सगळं आमच्या पिढीने करायला हवं. हा अट्टास काय आजी तुझा? यांनी काय होतं माहितीये का, तुम्ही बायकाच आम्हाला असं शिकवता की स्वतःच्या मर्जीने स्वतःचा लगाम दुसऱ्याच्या हातात द्यायचा. म्हणून तुम्ही स्वतंत्र विचार करू शकला नाहीत म्हणून आम्ही करायचा नाही, असं नाही जमणार आजी. आला नील, आजी रांगोळी आणि हे फक्त आत ठेव ना प्लीज. निघू चल. निघा. त्याच्या मागे बसून हो पसार. पण तू जर वेळेवर सुधारली नाहीस ना तर तुझ्या आईसारखंच तुलाही भोगावं लागेल. काय भोगावं लागणार आहे राधाला? तिच्या कर्माची फळं. हे असले पुढारलेले विचार घेऊन गावभर फिरत असते ना, त्या विचारांची किंमत भोगा. अहो, असं काही होणार नाही आजी. का? तुला काय माहिती? तू जबाबदारी घेणार आहेस तिची? हो, घेईन की. आ जबाबदारी म्हणजे राधाच्या लग्नाची जबाबदारी घेईन मी. हा, मला माणसं ओळखता येतात ना. राधाला आवडेल असा मुलगा शोधीन मी तिच्यासाठी. फारच कॉन्फिडन्स आहे रे तुला. हा, मग प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, मला का प्रॉब्लेम असेल ना. चल. झालं. जरा सुधारणा होते होते म्हणेपर्यंत पुन्हा पहिले पाडे 55. आण आण आण, ठेव इकडे. जा आतमध्ये तिकडे. आण ना तू पण. इकडे ठेवून दे सगळं, ह्या रूम मध्ये आतमध्ये. मावशी, आजपासून हा आकाश जोशी इकडे वाड्यात राहणार आहे. आपण हे का करतोय? तो इथे राहिला तर मिस अनामिकांच्या डोक्यावरचं ओझं कमी होणार आहे. त्यामुळे आपण त्याच्याशी चांगलं वागणार आहोत. मला नाही रे त्याच्याशी चांगलं वागता येणार. मावशी, मलाही नाही येणार आहे. आपल्याला त्याचं स्वागत करायचं नाहीये, आपल्याला त्याला फक्त सहन करायचं आहे. ठरलं? नमस्कार करतो. तुला काल तुझी खोली दाखवली आहे, तुझं सामान तिकडे ठेव. हो हो, ठेवतो. काय रे,
तुझ्याशी बोलतोय म्हटलं मी. अरे इकडे काय तू माझा बॉस नाही आहेस, हे घर माझं आहे. ओ आय सी. कोणी आहे का वाड्यामध्ये? अरे पटवर्धनांच्या वाड्यामध्ये आलेल्या पाहुण्यांचं स्वागत बिगत करण्याची काही पद्धत बिद्धत आहे की नाही? हॅलो, नमस्कार. आप्पा, केवढं काही ठेवलंय दिसतंय का ते बघा. हे पण ले अगं, जाऊ दे ग. काय मला वाटतं हे आपल्या होणाऱ्या सुनबाईंचे पूर्वीचे यजमान आहेत, जरा लांब राहिलेलंच बरं. हो, हे अति हुशार आजोबा कोण आहेत? मी एडके, म्हणजे श्रीमंत मोरोपंत एडके, पुष्पवल्लीचे वडील. अच्छा, नमस्कार श्रीमंत. ओळख समारंभ झाला असेल तर तू जाऊ शकतोस तुझ्या खोलीत. अरे थांब ना, ते सामान लावेपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. गप्पा मारूया. काय घाई आहे का? प्रश्न घाईचा नाही आहे, प्रश्न इच्छेचा आहे. ओह आय सी. हो सर, रूम मध्ये आधीच एवढं सामान आहे, आता हे कुठे ठेवायचं? जमेल तसं बसवायचा प्रयत्न कर. मला माहिती आहे वाड्याच्या खोल्या छोट्या आहेत, त्या मावत नाही सामान त्याच्यात. खोल्या छोट्या असल्यानं तरी माणसांची मनं मोठी आहे, म्हणून तर तुला इथे आश्रय दिलाय. हे बाकी एकदम करेक्ट बोलला ना मावशी. नाहीतर माझी बायको अनु एवढा मोठा बंगला पारिजात, मला बाहेर काढलं बंगल्याच्या. बघ जेवढं बसतंय तेवढं ठेव, बाकीचं जाऊ दे पारिजातला. मावशी मला तुम्हाला एक विचारायचं आहे. पहिल्यांदा ज्या वेळेला इथे मी घर घेण्यासाठी आलो होतो त्यावेळेला माझ्याबरोबर तुम्ही केवढ्या छान बोलला होतात की नाही? आणि माझ्या बायकोविषयी तुम्ही मला केवढं काय ऐकवलं होतं की ती किती वाईट आहे. हा, म्हणजे केवढं अद्वा तिला बोलला होता की बाई कशी अशी ती परपुरुषाच्या प्रेमात पडली, तो परपुरुष, हा, त्याने तिला नादाला लावलं. आणि मग आता तो परपुरुष हा आपला भाचा आहे हे कळल्याबरोबर तुमची भाषा एवढी लगेच बदलते? बदललाय खरंय, पण तो भाचा आहे म्हणून नाही, तू अत्याचारी नवरा निघालास ना म्हणून. तुझं करेक्ट वेळेत लग्न झालं रे. पण मग याला काय कुठे पोरगी बिरगी देत नव्हतं की काय? ओ माझे भाऊजी आता, माझ्या भाऊजींबद्दल काही बोलायचं नाही. हा, त्यांचं खरं प्रेम आहे अनामिका ताईंवर. काय हो भाऊजी? हो, हा, पण मग तुमच्या त्या ज्या अनामिका ताई आहे त्या दुसऱ्या कोणाची तरी बायको आहे ही गोष्ट विसरली तुमचे भाऊजी.